Yes, friends, chemical reactions of carboxylic acid असं चालू आहे actually and under that carboxylic acid example previously example actually acetic acid we have taken with strong dehydrating agent, mostly P2O5 or sometimes highly concentrated H2SO4. तर काय मिळत होतं मला, 2 molecules will undergo म्हणजे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. बघा, टू molecules इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये ते एक्झाम्पल घेतलं होतं, त्याचाच कंटिन्युअस पार्ट आहे. प्लस वॉटर म्हणजे याचे 2 molecules हे बघितलं होतं आपण. ॲसिड अॅनहायड्राईड तेच एक्झाम्पल घेतलं होतं आपण, ॲसिटिक अॅनहायड्राईड. बट दिस रिॲक्शन ॲक्च्युली इट इज रिव्हर्सिबल. बेसिकली इट इज रिव्हर्सिबल. ओके, इट इज बेसिकली रिव्हर्सिबल. त्यामुळं वी विश दॅट इट शुड गो मोर अँड मोर इन फॉरवर्ड डिरेक्शन. ती एक भाग आहे. आणि याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं आहे. आय विल टेक केअर. ओके, बट द वॉटर विच इज प्रोड्यूस्ड because of water, this anhydride, it undergoes hydrolysis to small extent. तर आम्हाला हे रिव्हर्सिबल असल्यामुळं प्रश्न आहे, कारण आम्हाला ही रिॲक्शन मोर अँड मोर इट शुड गो इन दिस डिरेक्शन. anhydride in general, and because of water it is means it will decompose the anhydride. सरळ आहे ना. आता त्याचं पूर्वीचे आपण मेकॅनिझम बघितले, त्यामुळं तुम्हाला जस्ट मी मेन्शन केलं तरी लक्षात यायला लागेल. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन ऑक्सिजन, कार्बोनिल ग्रुप इज पोलार, दोन्ही पण कुठला पण एक घ्या. आता ही लोन पेअर इथे अटॅक करेल, आठवतं आहे का? आणि मग परत लोन पेअर येईल. म्हणजेच काय, बरं, लोन पेअर घेऊन ऑक्सिजन इथं आला की हा इकडं परत डिकम्पोजिशन. सो म्हणजे परत तिकडं जाईल. बिकॉज ऑफ दिस इज नॉट अ गुड मेथड. म्हणजे पुस्तकाप्रमाणे भर याच्यावर देतात, तो फंक्शनल रूपाने त्याचं ॲप्लिकेशन त्या अँगलने ठीक आहे. अॅनहायड्राईड फॉर्मेशन फ्रॉम इट्स करस्पॉन्डिंग ॲसिड, फॉर एक्झाम्पल ॲसिटिक अॅनहायड्राईड फ्रॉम ॲसिटिक ॲसिड, प्रिव्हियस लेक्चर. याच्यामध्ये रिव्हर्सिबल हा फॅक्टर एक आपल्याला इट इज नॉट फेवरेबल. अँड वॉटर विच इज अ बाय प्रोडक्ट, इट विल हायड्रोलाइज अँड अगेन डिकम्पोज दॅट अॅनहायड्राईड. न्यूक्लिओफिलिक अटॅक त्याचा. आता न्यूक्लिओफिलिक अटॅक एवढं जरी सांगितलं तरी हायड्रोलिसिस ऑफ इस्टर, हायड्रोलिसिस ऑफ सायनाइड, अल्काइल सायनाइड, त्यावेळेला जे सांगितलं होतं ते आठवा. मग इथे जास्त काही चर्चा करायची गरज नाही. ठीक आहे. येस, नुसती हिंट दिली. दॅट इज वाय अॅनहायड्राईड फॉर्मेशन एक्झाम्पल घेताना आपण ॲसिटिक अॅनहायड्राईड मुद्दाम ठेवूया, ते वापरायचे जास्त आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मेथड विच वी हॅव प्रिव्हियसली कन्सिडर्ड, जी पुस्तकाप्रमाणे अभ्यासाचं हिशोबाने ती महत्त्वाची, दिस इज डन. म्हणजे हा लिहिताना CS3 CONA, ओके, सोडियम ॲसिटेट, सोडियम इथेनोएट, IUPAC, सोडियम ॲसिटेट. आणि मग दिस विथ इथेनॉइल क्लोराइड, IUPAC, acetyl chloride, heating the ball means normal heating is enough. जसं वहीमध्ये आपण रिॲक्शन मग इथून सुरू करतो, मग परत इथून सुरू करतो, तसं पलीकडे काय लिहिलं असतं इथं लिहिणार मी आता. तर बघा, पहिला प्रोडक्ट लिहितो मी डायरेक्ट, मग चर्चा करू. आणि प्लस NaCl,
NaCl. म्हणजेच काय पुन्हा इथेनॉइल एनहायड्राइड म्हणजे ॲसिटिक एनहायड्राइड, ॲसिटिक एनहायड्राइड. तोच प्रोडक्ट, फक्त तिथं जे ड्रॉबॅक होते रिव्हर्सिबल अँड बिकॉज ऑफ बाय प्रोडक्ट वॉटर अगेन दॅट वे ऑल्सो रिव्हर्सिबल, इट अंडरगोज डिकम्पोजिशन, परत मागं जातो. स्टॅबिलिटी त्या वॉटरच्या अटॅकमुळे ॲज अ न्यूक्लिओफाईल मग अशी बोललो ते अवॉइड करण्यासाठी ही मेथड फॉलो करतात. आता मग नॉर्मली लिहिताना काय असं लिहिलं की झालं ठीक आहे, पण आता आपण जेवढे मेकॅनिझम पूर्वी बघितलेत आणि या टॉपिकमध्ये स्पेशली त्याचं थोडासा विचार केला की त्या पद्धतीने ते लिंक कळते आणि मग लक्षात राहायला ठेवायला सोपं जातं. सोपी गोष्ट आणखी सोपी होऊन जाते. आणि साधी गोष्ट आहे, मी ते इथं थोडक्यात सांगतो, तिथल्या इथं पण सांगता येतं. हा सोडियम ॲसिटेट म्हणजे हा रुटीन 2 लोन पेअर्स आहेतच, लिहित नाही मी आता. आणि हा ॲसिटाइल क्लोराईड, कार्बोनिल रुपीज पोलार, आणि क्लोरीन असेल तर आणखी जास्त पोलार. मग तो हा रुटीन 2 लोन पेअर्स आहेतच, दाखवत नाही. कळलं का पायवाला? आणि मग काय होईल आलेलं लक्षात, तोच पॅटर्न आहे जो आपण याच टॉपिकमध्ये आधी काही रिॲक्शनच्या वेळेला बघितला होता. 2 लोन पेअर्स, रुटीन 2 लोन पेअर्स ते दाखवलेलं नाही. ओके, थोडासा उजळता उल्लेख केला. आणि मग काय झालं बघा, हां बॉन्ड याचा, मग इकडून लोन पेअर इथं आली शेड पेअर म्हणून सोयीसाठी ॲरो दाखवायची पद्धत, त्या मोमेंटला तो तसा आला म्हणून. आणि रुटीन 2 लोन पेअर्स आहेत मी दाखवलेले नाही आहेत. पायवाला इलेक्ट्रॉन पेअर इकडे गेला. ओके, हे क्लोरीन होतंच. आणि मग परत जेव्हा हा लोन पेअर पाय फॉर्ममध्ये येईल तेव्हा क्लोरीन इट विल गो आउट इन द फॉर्म ऑफ Cl मायनस. मग इथं याच्याबरोबरचा Na+ होताच, Na+ आहेच, आणि हा Cl मायनस. आणि मग अल्टिमेटली मग दिस विल अगेन फॉर्म अ पाय बॉन्ड अँड दिस क्लोरीन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ Cl मायनस. म्हणजेच काय मिळणार बरं, हेच मिळणार. तेवढी स्टेप एक्स्ट्रा करून बघा, समजते का? तर याच्यामध्ये ते ड्रॉबॅक्स दूर होतात, रिव्हर्सिबल आणि ॲक्शन ऑफ वॉटर ते दूर होतात. म्हणजेच काय बरं, पण मग ॲक्शन केमिकल रिॲक्शन्स ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हटलं, बरोबर आहे की? म्हणजेच कार्बॉक्सिलिक ॲसिडचं न्यूट्रलायझेशन करायचं. फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड न्यूट्रलाइज टू गिव्ह सोडियम ॲसिटेट, इथेनॉइक ॲसिड IUPAC नेम, आणि त्याची ॲसिटाइल क्लोराईडबरोबर रिॲक्शन करायची. ओके, ॲसिड क्लोराईड इन जनरल. मग ॲसिटाइल क्लोराईडची प्रिपरेशनचे पण मग मेथड आहेत फ्रॉम कार्बॉक्सिलिक ॲसिड. याच्यानंतर तो पार्ट बघूया. तर बेसिकली काय मग मिळणार आहे आम्हाला ते इथं. आता तो क्लोरीन Cl मायनस फॉर्ममध्ये बाहेर गेला आणि ही लोन पेअर मगाशी जी इकडं आली होती ती परत आली. म्हणजेच थोडक्यात काय झालं की ही लोन पेअर इकडं आत आणि क्लोरीन ओव्हरऑल अल्टिमेटली ही इंटरमिडिएट स्टेप आहे. आणि इथला फायनल प्रोडक्ट नाही का, फायनल प्रोडक्ट थोडक्यात लिहितो ते काही ते एक लिहिण्याची पद्धत आहे. असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही आहे. ओके, म्हणजे थोडक्यात मग काय झालेलं आहे, न्यूक्लिओफिलिक SN रिॲक्शनसारखं किंवा SN2 सारखं हा लोन पेअर घेऊन आत आला आणि ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन बाहेर गेला. हा प्रोडक्ट ही इंटरमिडिएट स्टेप आहे, दॅट्स ऑल. आता आणखी एक सांगतो गंमत की सोडियम ॲसिटेटच्या ऐवजी डायरेक्ट ॲसिटिक ॲसिडबरोबर पण रिॲक्शन दाखवलेली आहे. डायरेक्ट ॲसिटिक ॲसिड ती मी इथंच दाखवतो ॲक्च्युली, इथल्या इथंच रब करून. पहिलं हे लक्षात आलं की त्यातले ड्रॉबॅक्स दूर करण्यासाठी ही मेथड, ते मी सांगितलं थोडं मेकॅनिझम. सोडियम ॲसिटेटच्या ऐवजी काही बुक्समध्ये, रेफरन्स बुक्समध्ये, टेक्स्टमध्ये नाही आहे, पण ठीक आहे आपण बघूया, इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं काही बुक्समध्ये इथल्या इथंच दाखवतो. ॲसिटिक ॲसिड कार्बॉक्सिलिक ॲसिड फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड अँड ॲसिटाइल क्लोराईड, त्यावेळेला मात्र पिरिडीन वापरलेलं आहे. त्यावेळेला पिरिडीन वापरलं आहे. पिरिडीन इज अ बेस, आम्हाला माहिती आहे. इट रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग ॲसिड लाईक HCl. ओके, आता तो पॉईंट मागं एकदा, आणि याच कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या
1-2 व्हिडिओ मागं त्यामध्ये असल्यामुळं लगेच तो तुम्हाला आठवला पाहिजे किंवा जाऊन मागं बघायचा. आता हे सांगितलं, पण कार्बॉक्सिलिक ॲसिड अँड ॲसिटिल क्लोराईड असं पण फक्त त्यावेळेला पिरिडिन. आता मग ते थोडक्यात सांगतो. जसं ॲसिटेट आयनमधलं इलेक्ट्रॉन पेअरने अटॅक केलं, त्याच्याऐवजी लोन पेअर अटॅक करेल, पुन्हा तेच. आणि मग लोन पेअर इथं आले की मग हा बाहेर. म्हणजे थोडक्यात काय बरं, हे लोन पेअर आहात आणि हा क्लोरीन इन द फॉर्म ऑफ CL- बाहेर. बेसिकली तीच रिॲक्शन. फक्त काय होणार आहे की लोन पेअर वेन इट फॉर्म्स अ बॉन्ड पेअर, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल इथं, अँड दिस हायड्रोजन अल्टिमेटली विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, म्हणजे HCl. आणि मग H+ आयन्स आणि त्याच्यापासून HCl तयार झाला, पिरिडिन विल फॉर्म अ सॉल्ट. आता त्या आमच्या मेकॅनिझम आहेत या कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्येच मागच्या त्या बघा, आणि मी काय बोललो ते बघा. आणि मग हे नोट्समध्ये दिलेलं आहेच मेथड, सिलेबसमध्ये डायरेक्ट नाही आहे. मी आता जे बोललो डायरेक्टली फ्रॉम कार्बॉक्सिलिक ॲसिड, पण सोपं आहे त्यामुळं सांगितलं. तर असं ॲसिटिक अॅनहायड्राईड इन जनरल, ॲसिड अॅनहायड्राईड, पण ॲसिटिक अॅनहायड्राईड एक महत्त्वाचा रिएजंट आहे, ॲसिड डायलेटिंग एजंट वी आर गोइंग टू यूज इन फ्युचर. त्याचे प्रिपरेशनची चर्चा चालू होती. बुक्सप्रमाणे जे आपण आधीचे व्हिडिओमध्ये बघितलं, अर्लियर लेक्चर, दॅट इज फॉलोड. पण याचा पण उल्लेख काही ठिकाणी असतो सोडियम ॲसिटेट, सोडियम सॉल्ट फॉर्ममध्ये. आणि त्यात आणखी रेफरन्स बुकमध्ये हे पण असतं, माहीत असावं, कारण पॅटर्न सेम आहे म्हणून ते मी त्यातच ॲड केलं. आणि नोट्समध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. ओके, येस फ्रेंड्स, chemical reactions of carboxylic acid, and under that we are going to start with action of SOCl2, thionyl chloride, and after that chemical reaction of PCl3 and PCl5. Now in this, actually, carboxylic group, any here, although I have taken a specific example, in this, whether it is reaction with thionyl chloride or with PCl3 or with PCl5, any one, SOCl2, thionyl chloride, some say, okay, thionyl chloride actually, or it is phosphorus trichloride or phosphorus pentachloride. This group reacts in such a way that what we get is acyl chloride plus byproducts. So conversion of carboxylic group into acyl chloride, carboxylic group, functional group into acyl chloride, means this OH is replaced by chlorine. This is possible by action of carboxylic acid. It can be any alkyl group or aryl with thionyl chloride or PCl3 or PCl5. That is one thing. For certain purpose, नाही का, जसं मेकॅनिझम, बऱ्याच मेकॅनिझम्स आपल्याला आहेत, पण काही मेकॅनिझम्स त्याला रिलेटेड आहेत पण सिलेबसमध्ये नाही आहेत. तशी ही मेकॅनिझम विच वी आर गोइंग टू स्टडी फॉर हियर नाव टू स्टार्ट विथ इज नॉट इन द सिलेबस, ते पहिलं लक्षात घ्या. पण जे काय आपण शिकलो किंवा अजून जे काही मेकॅनिझम सिलेबसमध्ये आहेत त्याला हे मॅच होतं. आणि असं थोडंसं माहीत असलं की लक्षात ठेवायला बरं पडतं. MCQजला वगैरे काय ट्रिकी आलं तर पटकन लक्षात येतं. म्हणून ते समजून घेण्याच्यासाठी म्हणून चाललं आहे. हे कुठेतरी लक्षात ठेवून लिहायचं आहे तसं असं प्रेशर घेऊन शिकू नका. ओके, आणि नवीन वेगळं काय आहे आणि जाणीवपूर्वक सांगितलेलं नॉट इन सिलेबस तरी घेतो, त्याचं काहीतरी कारण आहे. नाहीतर ॲडव्हान्सच्या नावाखाली कुठं लागणार पण नाही, इनडायरेक्टली पण, आणि सिलेबसमध्ये नाही आहे आणि प्रश्न पण येणार नाही तरी घ्यायचं, असं नाही करायचं. ओके, आता बघा इथं थायनिल क्लोराईड SOCl2 स्ट्रक्चर. ओके, लिहिलं. कार्बॉक्सिलिक ॲसिड विथ एक्झाम्पल घेतलं, इथं R घेतलं किंवा फिनाईल रिंग तरी चाललं असतं. आता मुद्दा बघा, कार्बॉक्सिलिक ग्रुप सोयीसाठी कार्बोनिल ग्रुप नॉर्मली आपण असं लिहितो, कसंही लिहा, शेवटी कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे. आता याच्यामध्ये रेझोनन्समध्ये आम्ही बघितलं आहे, नाही का, रेझोनन्समध्ये काय बघितलं आहे, प्रोटोनेशन जेव्हा झालं पूर्वी तेव्हा प्रोटोनेशन इकडं झालं,
प्रोटोनेशन फ्री H+ आयन. ते कशावरून सांगितलं बरं आपण, तर त्याचा जो रेझोनेटिंग फॉर्म बघितला होता, आता फक्त उल्लेख करतो कारण हे झालेलं आहे अर्लियर लेक्चरमध्ये. त्याचा जो रेझोनेटिंग फॉर्म आहे, लोन पेअर इकडे शेड पेअर झाली, पायवाला इकडे गेला, त्यामुळे त्याचा जो रेझोनेटिंग फॉर्म आहे पाहिजे मी डायरेक्टली लिहितो आता पटकन, नाही का. 2 लोन पेअर्स आहेत त्या दाखवल्या नाही तिथं. त्याच्या रेझोनेटिंग फॉर्ममध्ये असं आहे, लोन पेअर OH बॉन्डमधला लोन पेअर, OH बॉन्डमधला ऑक्सिजन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, लोन पेअर सिग्मा पाय कॉन्ज्युगेशन आहे. लोन पेअर इथं शेड पेअर झाला आणि त्यामुळे इथली पायवाली शेड पेअर ऑक्सिजनकडे शिफ्ट झाली आणि त्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज, म्हणजे मॉलिक्युलर न्यूट्रलच. याचा अर्थ कार्बॉक्झिलिक ॲसिडचा हा रेझोनेटिंग फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये इथं इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी आणि इथं इलेक्ट्रॉन रिच आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा फ्लो असा आहे, म्हणजे हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन रिच आहे, त्यामुळं इलेक्ट्रॉन प्रोटोनेशनच्या हिशोबाने किंवा इलेक्ट्रॉन रिलीज करण्याच्या हिशोबाने या लोन पेअरपेक्षा ही लोन पेअर मोर इझिली रिलीज्ड, इट कॅन बी मोर इझिली रिलीज्ड. मग लोन पेअर आता बघा ना, मागं काय शिकला असतो त्याचा कसा उपयोग होतो. मग लोन पेअर इथं शेड पेअर म्हणून गेली की इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार, इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला की मग मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, मग हा पायवाला इकडे शिफ्ट होणार. हे 2 स्टेपमध्ये दाखवतो. तर आता आपण काय करूया, ते डायरेक्ट दाखवूया की डायरेक्ट हा पाय इकडं शिफ्ट झालेला दाखवूया. आता हा पाय जर इकडं जाईल त्यावेळेला दिस क्लोरीन, मग त्यात पण मग यातला हा पाय इकडं जाईल व्हॅलन्सी, आणि मग तो पायवाला इकडं गेला परत आला की मग हा बाहेर जाईल. आता हे जे आता मी बोलतो आहे जस्ट याच टॉपिकमध्ये याला मॅच होणारा मेकॅनिझम झालेला आहे, त्या तुम्ही बघितलेल्या आहेत. हे गृहीत धरून बोलतो आहे आणि हे आउट ऑफ सिलेबस आहे. पण आत्ता जे मी बोलतो आहे ते पूर्वी इथं आपण शिकलो आहे, ते पण तेव्हा बोललो होतो की ते काहीतरी कारणासाठी शिकतो आहे. आता ते 2-3 स्टेप फक्त थोडक्यात सांगून पुढे जातो आहे मी. म्हणजे थोडक्यात काय आहे की मग दिस पाय गेट्स ट्रान्समिट. आता इथंच का बरं, अरे सल्फर इज अटॅच टू ऑक्सिजन विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, क्लोरीन दीज आर 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स असल्यामुळं हा सल्फर डेल्टा पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट, आणि हे सगळं इलेक्ट्रॉन रिच झाले. त्यामुळं पायवाले इकडे जाणार, लोन पेअर इकडे जाणार आणि मग पाय परत शिफ्ट होणार. हे सगळं ज्या स्टेप्स आहेत त्या एकदम केल्या तर अल्टिमेटली काय दिसेल की हा पायवाला इथं जाईल, तो पायवाला तिथं जाईल, तर बॅलन्सीसाठी ही लोन पेअर इकडे येणार आणि मग हा पायवाला इथं जेव्हा शेड पेअर इथं पायवाला इथं सिग्मा फॉर्ममध्ये शेअर्ड होईल त्यावेळेला या दोन्हीपैकी एक, म्हणजे समजा हा क्लोरीन इलेक्ट्रॉन पेअर घेऊन बाहेर जाईल Cl- फॉर्ममध्ये. त्यावेळेला हे कसं दिसेल ते थोडं स्केलेटन काढून ठेवलं आहे. ओके, हा कार्बन, ही लोन पेअर इथं शेड पेअर फॉर्ममध्ये आली, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज. ओके, हा ऑक्सिजन आणि मग हा पायवाला, हे 2 लोन पेअर आहेतच. ओके, तो पायवाला सल्फरकडे गेला आहे म्हटल्यानंतर, आणि सल्फर मग तो पायवाला सल्फरकडे गेला तर त्या मोमेंटला ॲक्च्युली हा पायवाला इकडे जातो इंटरमिडिएट स्टेट, आणि तो परत आला की म्हणजेच अल्टिमेटली काय, पायवाला इथं आणि हा इलेक्ट्रॉन पेअर घेऊन क्लोरीन बाहेर, म्हणजे SN रिॲक्शनसारखं नाही का, SN रिॲक्शनसारखं. म्हणजे आपण जी सिम्प्लिफाईड बघितली त्याला SN म्हटलं, म्हणजे हे SNच आहे. ओके, त्याच्यासारखं म्हणजे ते तर SNच आहे. मध्ये इंटरमिडिएट स्टेप्स आहेत म्हणून सारखं म्हणायचं सोयीसाठी. ओके, आणि मग त्यामुळं काय झालं बघा, हा सल्फर, ओके, हे ऑक्सिजन, हे 2 लोन पेअर्स आहेतच, हा एक क्लोरीन, अँड 1 क्लोरीन गोज आउट इन द फॉर्म ऑफ Cl-. ओके, क्लोरीनवरचे रुटीन 3 लोन पेअर्स आहेत ते आता इथं दाखवत नाही. आता जी शेड पेअर बाहेर घेऊन आला तेवढीच दाखवते सोयीसाठी. मग 1 इलेक्ट्रॉन सल्फरचा म्हणजे मायनस चार्ज Cl-. आता बघा इथं इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी आहे आणि त्यामुळं मग दिस कार्बोनिल ग्रुप विल बिकम मोर पोलार, पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस ऑक्सिजन, त्यामुळं हा कार्बोनिल ग्रुप मोर पोलार, आणि मोर पोलार असल्यामुळं हा क्लोरीन जो आता बाहेर आला होता इट कॅन अटॅक दिस, तो तिथे अटॅक केला तर मग हा पायवाला इकडे जायला पाहिजे. मग तसं झालं तर काय होईल ते बघूया.
मग त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत. ती एक शक्यता आहे. तशी आणखी एक शक्यता आहे. ओके, बघा. चला ठीक आहे, मी पहिला ती शक्यता लिहितो. स्टेप्स एकदम ज्या पूर्वी झालेल्या आहेत त्या स्टेप्स एक दोन गाळून डायरेक्ट लिहिलं. एक तर आपल्याला हे बेसिक असं माहीत असलं की रिॲक्शन्स पटपट लिहायला बरं पडतं. आणि काही मेकॅनिझम सिलेबसमध्ये नाही आहेत, पण जे आहे त्याला मॅच होतात आणि उपयोग होतो मी पुन्हा पुन्हा. ओके, तर मग ती स्टेप लिहितो मी. बघा, मिथाईल ग्रुप, कार्बन, ओके, म्हणजे पायवाला हा इथे गेला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज तो नलिफाय झाला. आणि क्लोरीन त्याची इलेक्ट्रॉन पेअर घेऊन आला म्हणून ॲरोसह दाखवतो, ॲरोच्या फॉर्ममध्ये दाखवतो. ओके, आणि मग इथं झालं हे ऑक्सिजन. आणि मग हा आता कलर काढत नाही, असं झालं. आता हे हेवी याचा हे या फॉर्ममध्ये स्टेबल नाही आहे. आणि आपल्याला ॲसिड, कार्बॉक्सिलिक ॲसिड गिव्ज असाईल क्लोराईड, म्हणजे एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिडचं ॲसिटाईल क्लोराईड, त्याच्यामध्ये SO2 निघून जातो वगैरे, अशा काही रिॲक्शन बघून गोष्टी माहीत असतात, त्यातून पण क्लिअर व्हायला लागतं. नाव दिस पाय, द मोमेंट दिस पाय इज शेअर्ड, दिस सिग्मा, कारण हे हेवी स्ट्रक्चर अनस्टेबल आहे. ओके, हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉनिगेटिव्ह, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट. दिस पाय गेट शेअर्ड हिअर अँड दिस सिग्मा गोज टू ऑक्सिजन. दिस सिग्मा गोज टू ऑक्सिजन. ओके, आता त्यावेळेला काय होईल बघा. दाखवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामधला मी एक पद्धत दाखवतो आहे. CH3 ऑक्सिजन, नाही का, एक लोन पेअर शेड पेअर झाली त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज. हा मग असा क्लोरीन. आणि आता हा ऑक्सिजन, रुटीन 2 लोन पेअर्स दाखवलेले नाही आहेत, सो आहेच असत्या. सल्फर, क्लोरीन, बघा. ओके, आता मुद्दा बघा. पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस ऑक्सिजन म्हणजे परत दिस इज मोर पोलार. दिस हायड्रोजन हॅज टेंडन्सी टू गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. आणि मग ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे, रुटीन 2 लोन पेअर्स आहेतच, इफ दिस गेट्स शेअर्ड दिस क्लोरीन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ Cl- आयन्स, म्हणजे त्याचाही सेपरेट परत, म्हणजेच तो SO2. आणि हा जो Cl- बाहेर आला, हा Cl-, हा दिस इज मोर पोलार, पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं इट विल पुल हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. आणि त्यामुळं त्याचा पुढे जाऊन परत HCl. बघा, मी थोडक्यात सांगतो. मग तो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स पुल केलं तर याचं मागं काय शिल्लक राहणार समजण्यासाठी चाललं आहे. त्यामुळं परत शेड पेअर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो परत लोन पेअर फॉर्ममध्ये मिळाला. ओके, आणि हा क्लोरीन प्लस हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स गेला तो HCl. आणि हा SO2 HCl. आणि हा ॲसिड क्लोराईड म्हणजे स्पेसिफिक ॲसिटाईल क्लोराईड. आता एकदा हे असं तुम्हाला एकदा अंदाज आला की असं आहे तर आपल्याला मेकॅनिझम एक्सपेक्टेड नाही, म्हणजे रिॲक्शन मी आता ते लिहितोच की मग इथं आता इन्स्टेड ऑफ टायनिल क्लोराईड समजा PCl3 आलं. ओके, म्हणजेच परत 3 इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लोरीन ॲटम्स, तर फॉस्फरस डेल्टा पॉझिटिव्ह आहे, बाकीचे डेल्टा निगेटिव्ह. किंवा PCl5 आले, इथं तर 5 क्लोरीन, म्हणजे हा फॉस्फरस किती इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. म्हणजे हे जे इथं दाखवलं होतं त्याच पद्धतीने होणार असं समजून घ्यायचं. आणि मग प्रत्येकाचं सेपरेट मेकॅनिझम बघायची गरज नाही असं माझं मत आहे. किंवा याच्यावरून त्यांचं मेकॅनिझम कसं असेल त्याचा तुम्ही थोडं रफ वर्क अंदाज ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट करायला हरकत नाही. कारण आपली गरज अगदी नीट आणि MST CET बघितलं तर त्याला रिलेटेड त्याच्या फार बाउंड्री क्रॉस करत नाही, पण थोडंसं पुढं जातो, एक स्टेप पुढं, तर आणखी जास्त नको जायला. एकदा कळलं की PCl3 आणि PCl5 आपण असंच, आणि अल्टिमेटली SOCl2 किंवा PCl3 असेल किंवा PCl5 असेल तर कार्बॉक्सिलिक ग्रुप अल्टिमेटली गेट कन्वर्टेड इंटू असाईल क्लोराईड, म्हणजेच एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड गेट्स कन्वर्टेड इंटू ॲसिटाईल क्लोराईड. असं हे मेकॅनिझम आहे. ठीक आहे, तर हे पहिल्यांदा मेकॅनिझम माहीत असावं. त्यानंतर मग तरी पण एक रिॲक्शन जरा वेगळी आहे म्हणून मग एक जरा शिकताना अशा एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं रिॲक्शन
तर लक्षात ठेवायला सोपं जातं. तो पण एक फॉर्मॅट मी इथं दाखवतो. त्यासाठी हे बोर्डवरचं लिहिलेलं पुसून काढतो. येस. आणि मग जसं म्हणालो की केमिकल रिॲक्शन्स ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये काय मिनिमम मेमरी घेऊ, काय केमिस्ट्रीमधली कुठली लिंक, थोडंसं मेकॅनिझम शिकल्यामुळं ते समजून घेणं, लक्षात ठेवण्याला मदत, असं विचार करायचा असतो. जसं की आता या फॉर्ममध्ये लिहिले, नॉर्मली आता आपण लिहित असतो ते असं लिहित असतो. एक्झाम्पल म्हणून एक ॲसिटिक ॲसिड ठेवलं आहे, ठीक आहे, कुठलाही असेल, इथाईल ग्रुप असेल, फिनाईल रिंग असेल. अल्टिमेटली काय होणार आहे तर this OH group, hydroxy group, it gets replaced by Cl. Carboxylic group will get converted into acyl group. हे फिक्स आहे. त्याची मेकॅनिझम आपण बघितली थोडी, आपल्याला आपल्या लेवलला सुटेबल बरोबरच बघितली. 1-2 स्टेप त्यात आपण मिक्स केलं आहे. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की जसं की थायनिल क्लोराईडला हेच काय आणखी पण पुढं कुठं रिॲक्शन्स येणार आहेत, आधी पण आलेली आहे, अल्कोहोल टू अल्काईल क्लोराईड, SO2 इज बाय प्रोडक्ट, असं काहीतरी लक्षात ठेवायचं. PCl5ची जिथंही तर रिॲक्शन येणार आहे, PCl5ची जिथंही तर रिॲक्शन येणार आहे आपल्या 12वीमध्ये, तिकडं POCl3 बाय प्रोडक्ट हे ठरलेलं आहे. फॉस्फरिल क्लोराईड, POCl3. ओके. कलर चेंज. आणि मग त्याच्यावरून लक्षात आलं की ते समजतं आपल्याला. ओके, त्याच्यावरून लक्षात समजतं. आणि मग मी लिहितो डायरेक्टला आता, नाही का, हा ग्रुप बघा, हा क्लोरीनला, आणि हा हायड्रोजन आणि HCl, नाही का, असे 3 भाग केले कलरप्रमाणे, प्लस HCl. असं एक टेक्निक पण वापरायचं. SO2 इज बाय प्रोडक्ट, त्याप्रमाणे हे वरचे आणि हा HCl पुढं. दॅट्स ऑल. मेकॅनिझम मी थोडक्यात सांगितलंच. SO2 प्लस हा ॲसिटाईल ग्रुप, ॲसिटाईल क्लोराईड प्लस HCl. ओके. त्याच्यामध्ये थायनिल क्लोराईडची मध्ये वैशिष्ट्य काय की बोथ आर गॅसेस. ते आधी पण बघितलं आहे. सो सेपरेशन ऑफ द प्रोडक्ट, असाईल क्लोराईड म्हणजे इथे ॲसिटाईल क्लोराईड, IUPAC इथेनॉइल क्लोराईड, दॅट बिकम्स इझी. ओके, काय हरकत नाही. तर हे असं करायचं. PCl3ला तर डायरेक्ट सबस्टिट्यूशनच समजून लिहिलं तरी चालतं. ओके. तर केमिकल रिॲक्शन्स अशा पद्धतीने केल्या तर सोप्या जातात हे सांगितलं. म्हणजे मेकॅनिझम पण बघितलं, थोडी ट्रिक पण बघितली कलरचा वापर करून. आणि मग लिहिताना तुम्ही काय असं लिहू नका, समजा हीच रिॲक्शन असेल तर लिहिताना आपण असंच लिहिणार, SOCl2, किंवा असं लिहिलं तर काय कोणी मार्क कट करणार नाही. तर मग त्याप्रमाणे लिहिताना असंच लिहिणार आपण, प्लस SO2 प्लस H2. ओके, असं लिहिणार आपण. ते ठीक आहे. तर असा अभ्यास करा. आणि अल्कोहोल विथ SOCl2, PCl5 and PCl3, अल्कोहोल 2, मग त्यावेळेसुद्धा अल्कोहोल या फॉर्ममध्ये लिहिला होता. विथ SOCl2 असेल किंवा PCl3 असेल किंवा PCl5 असेल, तर तिकडं पण अल्कोहोलचं अल्काईल क्लोराईडच झालेलं आहे, प्लस SO2 HCl प्लस POCl3 HCl. मग तिकडं अभ्यास केला असेल तर इथं काही नवीन नाही. ROH अल्कोहोलचं जसं लिहिलं त्याच्याऐवजी हा फक्त ॲसिटाईल ग्रुप आहे, असं पण थोडंसं त्याच्यामध्ये एक हिंट म्हणूया आपण लक्षात ठेवून पटकन लिहिण्यासाठी. तर अभ्यास असा पण करायचा, मेकॅनिझम पण केली. ओके. येस, थँक्यू.